निर्भयपणे आपण आपल्या ज्या काही नागरिक सुविधा आहेत, आपले जे काही प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये एक नागरिक सुद्धा हस्तक्षेप करू शकतो, परिणामकारक हस्तक्षेप करू शकतो, ही त्यांची मुख्य मागणी आहे. आणि एक आयुध म्हणून, शस्त्र म्हणून माहितीच्या अधिकाराचा वापर केला पाहिजे, जो त्यांनी गेली 40 वर्ष केलेला आहे आणि त्याच्यातनं काही परिणाम निश्चितपणे दिसून आले. मी पहिल्यांदा त्यांना पुण्यामध्ये ज्यावेळेला भेटलो तर नॅशनल हेल्थ मिशन, राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या बाबतीमध्ये मला त्यांच्याकडनं मार्गदर्शन पाहिजे होतं आणि म्हणून मी त्यांना भेटलो होतो. आणि मी इतका आवाज झालो होतो की महाराष्ट्राच्या राष्ट्रीय आरोग्य मिशन मध्ये 10,000 कोटीचं एक टेंडर निघालं आणि मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस 108 ॲम्ब्युलन्स वगैरे वगैरे हे जे आहे त्याचं ते टेंडर आहे. आणि प्रश्न असा झाला की 108 ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरला किमान वेतन मिळत नव्हतं, प्रॉव्हिडंट फंड मिळत नव्हता, मग ते माझ्याकडे आले आणि मग तो प्रश्न बघायला गेलो, ते सगळं बघितलं तर त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी दिसून आल्या. अत्यंत प्रचंड असा अनुभव आहे कुमार साहेबांचा. आणि आपण नाशिककरांनी त्यांनी जसं सुचवलं तसं की आपण इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे, त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि इथे काय आपण हस्तक्षेप करू शकतो याचा विचार करायला पाहिजे. आम्ही गेल्या 30-35 वर्षांमध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या लढाईचे वेगवेगळे प्रकार केले. म्हणजे मला आठवतं मी 1985 ते 90च्या काळामध्ये रोजगार हमीमध्ये फार मोठा भ्रष्टाचार होत आहे आणि त्यावेळेला आम्ही एका इंजिनियरला 16 तास एका झाडाला बांधून ठेवलेलं होतं आणि अशीच मस्ती की तुम्ही किती तक्रारी करा, किती मोर्चे करा, काय होणार नाही, आमचं प्रमोशन होईल, फार तर बदली होईल. आता याला शिक्षा काय करायची म्हणून आम्ही त्याला 16 तास एका अर्सुलच्या जवळच्या पाऱ्यामध्ये बांधून ठेवलं. परिणाम एवढा झाला की तो तिथून सोडून दिल्यानंतर त्याने डायरेक्ट नोकरीचा राजीनामा दिला. किमान एक घाण निघून गेले. तर हे पण केलं, परंतु त्यांनी काही भ्रष्टाचार कमी झाला असं काही नाही, भ्रष्टाचार सगळीकडे वाटतोच आहे. मला असं वाटतं की इन्स्टिट्यूशनलाही झालेलं आहे सगळं आणि त्याची सुरुवात वरून होते. म्हणजे आताच साधं गोष्ट जर घेतली तर मला एका निवडून आलेल्या नगरसेवकांनी असं सांगितलं की ह्या वेळेला डॉक्टर साहेब मला घरातून 1 रुपया सुद्धा खर्च करायची गरज पडली नाही. म्हटलं काय, पक्षाने सगळे पैसे पाठवले, 2 कोटी रुपये मला पाठवले. शेवटच्या दिवशी सकाळी 7 वाजता परत 25 लाख रुपये पाठवले आणि पैसे वाटून वाटून आम्ही जमून गेलो. म्हणजे हे माझं वाक्य नाही, त्या नगरसेवकाचं वाक्य. आम्ही पैसे वाटून वाटून जमून गेलो, थकलो. आता किती पैसे वाटायचे ते 4 नगरसेवक निवडून आले. आता कुणीतरी सांगितलं की नगरसेवकांना काही किंमत नाही. कशी काय किंमत आहे? तिकीट पक्ष देतो, निवडून येण्यासाठी लागणारा खर्च आणि त्याच्यासाठी लागणारे वाटण्यासाठी लागणारे पैसे पक्ष देतो. त्यामुळे ते म्हणतात तुझं कर्तृत्व काय, ब्रँड आमचा तुला दिलेला आहे, चिन्ह आमचं दिलेलं आहे, खर्च पण आम्ही दिलेला आहे, तर तो फक्त आम्ही सांगू तेवढं बोलायचं, त्याच्यापेक्षा जास्त बोलायचं नाही. ही नाशिक महापालिकेतली आणि महाराष्ट्रातली आताची अख्ख्या इलेक्शनचं बिझनेस केलेला आहे त्यांनी. अगोदर थोडा थोडा होता तरी होत आहे, परंतु आता ठोक पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. की इलेक्शनला किती खर्च लागणार आहे, 500 कोटी रुपये. 500 कोटी इन्व्हेस्टमेंट करेल एखादा पक्ष किंवा एखादा तिथला मोठा ठेकेदार. याच्या अगोदरही शहराचे महापौर कोणीतरी बिल्डरच ठरवत होता आणि त्या नगरसेवकाने वाटण्याचे पैसे तो बिल्डर फायनान्स करत होता आणि मग महापौर झाल्यानंतर त्याच्या फायली काढून घेत होता. परंतु आता पूर्ण यंत्रणा त्यांनी विकत घेतलेली आहे. त्यामुळे निवडणुकीचं तिकीट देण्यापासून खर्चापर्यंत या सगळ्या गोष्टी, ह्या परिस्थितीमध्ये फक्त माहितीचा अधिकार पुरेसा नाहीये. माहितीचा अधिकार आपल्याला वापरायचा आहे. ते शस्त्र म्हणून, अनेक शस्त्रापैकी ते शस्त्र म्हणून वापरलंच पाहिजे. ही सगळी जी सिस्टीम आहे, अजूनही समाजातल्या काही लोकांना वाटते की असं कसं काय शक्य आहे, एवढं कसं काय भ्रष्टाचार होऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला आश्चर्य वाटतं, कोणीतरी म्हणतो की 56% वाटप करावे लागतात, त्याचं अनेक लोकांना आश्चर्य वाटतं. साधे मोडी माणसं त्या बिचाऱ्यांना कल्पना नाही.
म्हणून मला असं वाटतं की ह्या भ्रष्टाचाराचा प्रश्न आणि आपले दैनंदिन प्रश्न याची सांगड घालून आपला हस्तक्षेप करायला पाहिजे. आपलं घर आपण स्वच्छ ठेवतो, आपलं अंगण आपलं स्वच्छ ठेवतो, बाहेरचा माणूस येऊन आपलं अंगण नाही झालं. शहर कोणी स्वच्छ करायचं, इथलं पॉलिटिक्स कोणी स्वच्छ करायचं, इथलं समाजकारण कोणी स्वच्छ करायचं. बाहेरचे पुण्याचे लोक किंवा संभाजीनगरचे लोक येऊन इथे स्वच्छ नाही करणार, नागरिकांना करावं लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण इथं बसलेले जे लोक आपण पहिल्यांदा ही भूमिका घेऊ की ही घाण आम्ही दुरुस्त करणार, आणि हे घाण दुरुस्त करण्यासाठी जे जे शस्त्र वापरायचे त्याच्यातलं एक नवीन शस्त्र, जुनं शस्त्र परंतु साहेबांनी आपल्याला समजून सांगितलं त्या शस्त्राचा सुद्धा आपल्याला वापर केला पाहिजे. नुसती निदर्शनं, नुसते मोर्चे, भ्रष्टाचार आटव याने पण काय होईल, पण सिस्टीम ब्लास्ट करण्याची पण काही यंत्रणा पाहिजे. त्याचं प्रतीक असलेला एखादा अधिकारी, त्याचा प्रतीक असलेला एखादा नेता यांना पण ब्लास्ट करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी निश्चितपणे याचा उपयोग होऊ शकतो. हे म्हणत असताना मूळ नाशिककरांच्या हिताच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होता का, ही ऑपॉर्च्युनिटी आहे, संधी आहे. एवढा 35,000 कोटी रुपयाचा जर इथं खर्च होणार असेल, मागच्या वर्षीचा प्रयागराजचा कुंभमेळा 7,500 कोटीमध्ये झाला. पहिला प्रश्न काय निर्माण व्हायला पाहिजे की एका वर्षामध्ये 7,500चं बजेट 35,000 कोटीवर कसं काय जातं, कशासाठी जात, त्याचा काय आधार आहे. आपले लोक असं म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी तिकडे जाहीर केलं की पैसा कमी पडू देणार. मग मुख्यमंत्री जाहीर करतात की आम्ही अगोदर 15,000 कोटी देणार. मग त्याच्यानंतर मुख्यमंत्री म्हणतात की नाही आपल्याला खुश करण्यासाठी आम्ही 22,000 कोटी देऊ. आता म्हणतात ते अजून तुम्हाला पैसा कमी पडू देणार नाही, 35,000 कोटी. आणि आपले लोक काय करतात, प्रश्न विचारतच नाही की 7,500 कोटीवरून 35,000 कोटीवर जाण्याची का गरज पडली, हे कोणीच विचारत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हे प्रश्न पण विचारावे लागतील. आणि हा होत असलेला खर्च एकूण 1 रुपया आपल्या नजरेसमोर आणि आपल्या शहरातल्या नागरिकांचे मुख्य प्रश्न सोडवण्यासाठी खर्च होण्याची गरज आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून एप्रिलमध्ये महापौर, आयुक्त आणि विभागीय आयुक्त यांना एक निवेदन दिलं, मोठी 5 पानाची नोट दिली. एक मुद्दा त्याच्यामध्ये की कशावर कमी खर्च केला पाहिजे, परंतु सेन्सिटिव्हिटीच नाहीये याच्यावर. कधी आम्ही स्वतः त्यांना व्हॉलेंटरी याच्यामध्ये निळ्या क्षेत्रातल्या तज्ञांची मदत घेतली, 4 वेळेला बैठका केल्या होत्या. आरोग्य क्षेत्रातल्या लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं होतं, शिक्षण क्षेत्रातल्या लोकांचं म्हणणं ऐकून त्याच्या आधारे नोट केली. परंतु सरकारला काही करायचंच नाही, त्याच्यामध्ये प्रशासनाला काही करायचंच नाही. काय मुद्दे आपण म्हणतोय, नाशिककरांचे काय मुद्दे असतील की साहेबांनी सांगितलं तर कुठलंही काम असेल तर टेंडर प्रक्रियेपासून काम पूर्ण होईपर्यंत लक्ष घातलं पाहिजे. 1992 ते 97 आहे आमच्या पक्षाच्या सुधा कराड निवडून आले होते. त्याच्यानंतर तानाजी साहेब 3 वेळा निवडून त्या पण 3 वेळा. काय पद्धत होती तिथे, एक शाळा बांधली, 34 लाखाचं बजेट होतं, शाळा पूर्ण झाली, इंजिनियर आणि ठेकेदार भेटायला गेले. काय सांगत वसुधाला काय म्हणाले ते प्रॉब्लेम झाला पाहिजे. काही विचारलं काय प्रॉब्लेम झाला, नाही म्हणजे 34 लाखाचं बजेट आहे, 29 लाखाचं शाळा पूर्ण झाली. मग हे 5 लाख रुपयाचं काय, त्याच्यात प्रॉब्लेम काय नाही म्हणजे काय ते बाकी सगळं वाटत झालं, तुम्ही काही त्याच्यात घेतलेलं नाहीये तर ते पैसे शिल्लक राहिले. आम्ही पार्टीमध्ये चर्चा केली, आम्ही म्हटलं की त्याच पैशामध्ये दुसरं विकास काम, त्याच पैशामध्ये अभ्यासिकाच्या शाळेच्या तिथे बांधली आणि ज्या भागामध्ये झोपडीमध्ये राहणारे लोक तिथल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची सोय केली. तानाजी अप्पा असतील किंवा काही नाशिक मधले काही अपवाद असलेले काही नगरसेवक होते, बजेट तेवढंच होतं. 2 कोटीचं काम असेल आणि 2 कोटीच्या कामामध्ये समजा 4 कोटीचा रस्ता करायचा असेल तर आपल्या नगरसेवकांनी त्या 4 किलोमीटर त्या रस्त्याच्या पलीकडे जाऊन 5 वर्षामध्ये एक सुद्धा काम शिल्लक राहिलेलं नव्हतं, एक सुद्धा. नंतर आलेल्या नगरसेवकाला काम करायला शिल्लक. पैसा जर तुम्ही नीट वापरू शकला लोकांच्या, असं कधी झालं, मला तुम्ही बोलत होता त्यावेळेला मला तेच आठवत होतं की आमच्या नगरसेवकाने आपल्या चळवळीतल्या लोकांनी अशा लोकांच्या बैठका घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला कुठलं काम पाहिजे असं विचारलं, त्याच्यानंतर कामाचं प्रपोजल दिले. तर मला असं वाटतं ही अकाउंटेबिलिटी, ही रिस्पॉन्सिबिलिटी, हा लोकांचा सहभाग
हा लोकशाहीचा आत्मा आहे. आणि म्हणून हे जे कल्चर आहे, पण आता दुर्दैवाची काय परिस्थिती, आम्ही 5-5.5 हजार मतं घेतो, 200-500 मतांनी आमचे लोक उठून जातात, पैसे वाटायचे. आता ही जी परिस्थिती आता इथं नागरिकांची पण जबाबदारी आहे, फक्त कार्यकर्त्यांची किंवा एका पॉलिटिकल पार्टीची थोडी जबाबदारी आहे, इथल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. परंतु हे दिवसेंदिवस अवघड होत चालले. मला स्वतःला असं वाटत नाही आता की निवडणुकीच्या माध्यमातून सज्जन, चांगले, प्रामाणिक लोक निवडून येऊ शकतील. फार मोठा जर सायकोलॉजिकल चेंज झाला, एक जण चळवळ उभी राहिली तर ते वेगळी गोष्ट आहे. परंतु आता जे काही ज्या पद्धतीने हे प्रस्थापित केलेले सगळे यंत्रणा, त्याच्यातनं आता निवडणुकीच्या मार्गाने हे सगळं होईल अशी काही परिस्थिती राहिलेली नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्यासमोर शॉर्टकट काय, की आपण ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून असलं पाहिजे. सरांनी जे सांगितलं ते त्यांना एक्सपोज करण्यासाठी प्रत्येक संधी घेतली पाहिजे. आणि नुसतं एक्सपोजर नाही, शब्दाचं एक्सपोजर नाही, तर फिजिकल पॉवर वापरून एका बाजूला त्यांना कायद्याचा धाक वाटला पाहिजे. साहेब, आम्ही नाशिकमध्ये किंवा आम्ही ज्या चळवळीमध्ये काम करतो तिथे आम्ही एवढीच व्यवस्था केलेली की अधिकाऱ्यात त्याला भीती पण वाटते, तो घाबरतो पण की हे काही नुसतं निवेदन देऊन झालं नाही, एका दिवशी आपल्याला ठरवतील, फुटबॉल करतील, हे पण त्याला माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एका बाजूला जनतेच्या चळवळीचा रेखा आणि दुसऱ्या बाजूला ह्या सगळ्या शस्त्रांचा वापर हे करण्याच्या दृष्टीनं आपल्याला पुढच्या काळामध्ये प्रयत्न करायला पाहिजे. तू म्हटलं तसं की ते कमिटी केली पाहिजे. वकील साहेब, आपण नाही वापरत हे शस्त्र, आपण रोज आंदोलन करतो, परंतु हे शस्त्र ते वापरण्यासाठी एकदम प्रोफेशनली पद्धतीने ह्याचा वापर करण्याचा विचार करायला पाहिजे आणि त्याचा पण वापर आपण केला पाहिजे. दुसरी जी गोष्ट आहे, काही गोष्टी तर शक्यच की नाही, टेंडर प्रक्रियेवर लक्ष ठेवणं, त्याच्यासाठी एखादा आपला एक्सपर्ट ग्रुप तयार करणं, त्यांना त्या क्रिटिकली पाहणं आणि आपल्या चळवळीला मार्गदर्शन करणं की हा प्रश्नामध्ये हा घोळ आहे, याच्यावर आपल्याला चळवळ, हे शक्य की नाही, याला काही रस्त्यावर येण्याची गरज नाही. आपल्या जवळचे जे लोक आहेत या टेंडर प्रक्रियेवर लक्ष ठेवू शकतात, ते स्लीपर सेल म्हणून सुद्धा काम करू शकतात, त्यांनी एक्सपोज पण होण्याची गरज नाही. त्या पद्धतीने आपण करू शकतो. दुसरी जी गोष्ट आहे की क्वालिटी, मला अजून आठवतं तानाजी आप्पाच्या वसुधाच्या वार्डामध्ये ज्या वेळेला काम सुरू व्हायचं त्यावेळेला कार्यकर्त्यांना आपण सूचना द्यायचो. काय सूचना द्यायचो? डांबरीकरणची किती उंच असायला पाहिजे, डांबरीकरण करण्याच्या अगोदर रस्ता कसा स्वच्छ केला पाहिजे, डांबर आणि खडीचं प्रमाण कार्यकर्त्यांना आपण समजावून सांगायचो आणि खरोखर कार्यकर्ते उभं राहून ते काम करून घ्यायचे. त्यामुळे तो रस्ता झाला तो पुन्हा लगेचच सुद्धा पावसाळ्यात 10 वर्ष रस्ते खराब नाही झालेली वस्तुस्थिती, तो नुसतं बोलून पण नाही चालला. हा सकारात्मक हस्तक्षेप पण करण्याची गरज आहे आणि याच्यासाठी क्वालिटीवर कंट्रोल करणं, क्वालिटीचा ऑडिट होऊ शकतं का याचा विचार होऊ शकतो. मी काय त्याच्यात मी औषधाबद्दल सांगतो, परंतु ह्या कामाचं क्वालिटी ऑडिट करण्याची काही व्यवस्था होऊ शकते का याच्याबद्दल आपण विचार करू, पुढच्या काळामध्ये करू. नागरिक आहेत, काही तज्ञ लोक आहेत त्या क्षेत्रामध्ये, काही सामाजिक संस्था आहेत, आपण एक ऑब्झर्वर टीम जरी तयार केली, हे जे काम चालू आहे तिथं निरीक्षण करण्यासाठी, की आमचे 5 लोक तिथं जाऊन त्या कामावर लक्ष ठेवतील, निरीक्षण करून येतील, त्यांचा एक रिपोर्ट तयार करून देतील आणि त्याच्या आधारे आपण पुढच्या या गोष्टी करू शकतो. आपण हा आग्रह करू शकतो की नाही, स्थायी स्वरूपाची कामं झाली पाहिजेत, जी या शहराला आणि ह्या जिल्ह्याला हे पुढच्या भविष्यासाठी उपयोगाला येतील अशी स्वरूपाची कामं झाली पाहिजेत. आता 56,000 टॉयलेट म्हणजे खरोखर ते आता त्याचं संशोधन करायला पाहिजे. महापालिकेमध्ये ह्याच पद्धतीनं काम होतं. एक काळ होता की एस्टिमेट व्हायचं, त्याच्यातनं पैसे घ्यायचे. आता काय ओव्हर एस्टिमेट करतात, किती पैसे वाटायचे, 40% वाटायचे, 10 रुपयाची वस्तू 14 रुपये आता करून टाक. ते ओव्हर एस्टिमेट करतात. त्याचे काही आपण करू शकतो की नाही, की कुठल्या दगड, माती, वीट, सिमेंट, स्टील किती लागणार आहे आणि त्याच्यात एकूण किती खर्च येणार आहे आणि यांनी किती टेंडर मंजूर केलेले हे बघू शकतो की नाही. मला असं वाटतं हे काही गोष्टी करणं शक्य आहे. काही इन्फ्रास्ट्रक्चर एवढं मोठ्या प्रमाणावर खर्च होणार, इथले दवाखाने दुरुस्त नाही व्हायला पाहिजे, इथले हॉस्पिटल दुरुस्त नाही व्हायला पाहिजे, तिथे चांगल्या प्रतीची सेवा
इन्फ्रास्ट्रक्चर असेल, पिण्याच्या पाण्याची सोय असेल, चांगला आयसीयू असेल, हे व्हायला नाही पाहिजे. हा पैसा जर हॉस्पिटलच्या अपग्रेडेशनसाठी, टेक्नॉलॉजी आणण्यासाठी, साधूंसाठी तरी आता जी आम्हाला नंतर वापरता येईल, परंतु ह्या काही स्वरूपाचे किंवा हॉस्पिटलची डेव्हलपमेंट, दवाखान्याची डेव्हलपमेंट, पीएससीची संख्या वाढवणं, कर्मचाऱ्यांची नेमणूक करणं, वर्षानुवर्ष कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये लोक कामं करतात. ते का आपण म्हणत नाही 35,000 कोटी रुपये खर्च करताय, तर 20 वर्षापासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या लोकांना कायम करा, हे का नाही म्हणत आपण? म्हणू शकतो की बेसिकली ह्या गोष्टी की इन्फ्रास्ट्रक्चर जे की सर्व्हिसेस मध्ये स्कूल्स आहेत, हे आम्ही बोललो कमिशनरना, एवढी उधळपट्टी पैशाची होणार आहे. महापालिकेच्या सगळ्या शाळा तुम्ही चांगल्या पद्धतीच्या करा, त्याचं डिजिटलायझेशन करा. म्हटलं दिल्लीमध्ये, केरळमध्ये खासगी शाळांना सरकारी शाळेमध्ये मुलं येतात आहे, महाराष्ट्रामध्ये का होऊ शकत नाही? हे आपण लिखित स्वरूपामध्ये एप्रिलमध्ये दिले की तुम्ही या शाळांचं अपग्रेडेशन करण्यासाठी या पैशाचा वापर करा. सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्टचे पाण्याचं गोदावरी स्वच्छतेचं चाललेले कित्येक लाख कोटी रुपये देशामध्ये ह्या नुसत्या स्वच्छतेच्या नावाखाली यांनी खाल्ले. आता गोदावरीचं तुम्ही आपण तिथे स्मशानभूमीच्या तिथे जातो, त्याच्या बाजूला ते डिस्पोजल करण्याचा त्यांचा एक प्लॅन आहे कॉन्ट्रॅक्टरचा, तो दिवसभर बंद असतो आणि तुम्ही तिथून खाली उतरलात तर तुम्हाला सगळं घाणेरडं पाणी त्या गोदावरीमध्ये जाता नाही, गटार जोडलेली आहे तिथे. सिवरेज प्लांट आहे, आमदारांचे ठेके सिवरेज प्लांट मध्ये, कर्मचाऱ्यांचा ठेका पण त्यांचा, मेंटेनन्सचा पण ठेका त्यांचा आहे की नाही? ठेका त्यांचा. मग गोदावरीमध्ये घाण तुम्ही पैसे खाता आणि घाण पण सोडतात तिथे. आपल्याला बघायला पाहिजे का एक दिवस तिथे की जो गोदावरीचं दर्शन आपणही घेऊन त्यांनाही दाखवू की ठेका कोणाचा आहे, कोणाच्या नावाने बिलं काढली जातात आहे, कशासाठी ठेका दिलेला आहे, किती कर्मचाऱ्यांची व्यवस्था आहे, काय टेक्नॉलॉजी तिथं वापरणार आहे. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सिवरेज प्लॅन्ट हा सुद्धा खूप महत्वाचा, म्हणजे आस्थेचा पण प्रश्न आहे, शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न आहे, खाली गोदावरी काठी राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याचा पण प्रश्न आहे. मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये करण्याची गरज आहे. क्लायमेटचा प्रश्न आहे, प्रदूषणाचा प्रश्न आहे, कोण विचार करतात? उन्हाळ्यामध्ये ऊन लागायला लागलं, एसी लावा. अरे पण जो एसी लावतो तुमच्या घरात थंड हवा देतो आणि बाहेर गरम हवा सोडतो ना. तुमचं घर जरी थंड ठेवलं तरी नाशिकचं उष्ण करण्याचं काम हेच, जास्तीत जास्त संख्या वाढत असलेली एसी करताय. काय करायचं? हीट आयलंडचं आपण काय करणार आहोत? ग्रीन कव्हरचं आपण काय करणार? आपला काय पर्याय? आम्ही अभिमानाने सांगू शकतो की तपोवन मधली झाडं जेवढ्याला तोडण्याचा निर्णय झाला तर नाशिककरांची सगळी मंडळी तिथे तुटून पडली. रोज आंदोलन चालू होतं, रोज लोक येत. शेवटी थोडासा परिणाम झाला आणि आता जे झाडं लावण्याचा दर रविवारी टी शर्ट घालून आपले मंत्री जे झाडं लावण्याचं नाटक करतात ते त्या आंदोलनाचा परिणाम आहे. तर त्यांनी एक झाड लावलं, त्यांनी ते थोडे झाडं लावलं. हा काउंटर इम्पॅक्ट आला की नाही? आपण तिथे त्यांना अडवलं, विषय अजेंड्यावर आणला, लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि त्यांना काही झाडं लावण्याची त्यांना भूमिका घ्यावी लागली. त्याच्यात काही खातीलच नाही, परंतु झाडं तर लावतील. तर त्यामुळे मला असं वाटतं की ही काही गोष्टी आपल्याला करण्याची गरज आहे. आता मुंडे साहेब आले, तुकाराम मुंडे, एवढे लोक येणार, विनोदाचा भाग सांगतो, किती कोटी? 40 कोटी लोक येणार, कोणी म्हणतात 30 कोटी लोक येणार. हे सगळे लबाडीचे आकडे, फक्त बजेट वाढवण्यासाठी जास्त आकडे सांगितले जातात. जेवढं तुम्ही ते लोकांची संख्या जास्त झाली तेवढं तुम्हाला टॉयलेट लागतील, तेवढं तुम्हाला पाणी लागेल, तेवढं तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी लागतील. आणि मग हे सगळे प्रत्यक्षामध्ये जे लोक येतील, ज्या लोकांना सर्व्हिसेस द्यायची त्यांची संख्या आणि ह्यांनी फुगवलेले आकडे, हा सगळा गॅप आहे, हे त्यांची लूट करण्यासाठीचा गॅप. ते चॅलेंज करावं लागेल की नाही? 40 कोटी लोक येण्यासाठी किती ट्रेन लागतील? आम्ही चळवळीमधले लोक आहे, आम्ही लॉंग मार्च काढला. आम्ही लॉंग मार्च करताना आम्ही हिशोब करत होतो की एवढ्या लोकांना मुंबईहून वापस आणायचं. एवढ्या लोकांना मुंबईहून वापस कसं काय आणायचं? पायी गेलेले सगळे लोक. त्यावेळेला आपल्या लक्षात आलं की अनइमॅजिन, म्हणजे मॅनेजेबलच नाही. 12 कोटी, 40 कोटी लोक, 20 कोटी लोक नाशिक शहरात येण्यासाठी किती ट्रेन लागतील, किती बसेस लागतील? अरे तेवढं उपलब्ध पण नाही.
याच्यामध्ये आपल्याला मूर्ख समजतात. आणि म्हणून मला असं वाटतं की यांचे जे काही प्रिझर्वेशन्स आहे याला पण चॅलेंज करायला पाहिजे. यांच्या ज्या योजना आहेत त्यांना पण आपल्याला चॅलेंज करायला पाहिजे. आणि ते जे परफॉर्मन्स देतात आहे त्याला पण चॅलेंज करण्याची आवश्यकता आहे. याच्यासाठी आपण माहितीचा अधिकार, टेक्नॉलॉजी या सगळ्या गोष्टीचा वापर करण्याचा आपण एवढं सिरियसली घेतले नाही. फॅक्च्युअल आहे, मी स्वतः कबूल करतो की माहितीच्या अधिकाराचा वापर करून यांना ठिकाणावर आणण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतात. मी स्वतः कधी सिरियसली घेतलं, परंतु मला नॅशनल हेल्थ मिशन ज्याच्यामध्ये हे लक्षात आलं की विजय कुंभार साहेबांचं औषध एकदम पटकन लागू पडतं. तुम्ही कल्पना करा, भारत विकास ग्रुप कडे 1,00,000 कंत्राटी कर्मचारी आहेत. एका कॉन्ट्रॅक्टरकडे 1,00,000, प्रसाद लाडकडे 60,000 कंत्राटी कर्मचारी आहेत. आणि हे सगळे कॉन्ट्रॅक्ट हे सरकारी योजनांमधले कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे कुठे कुठे लूट करतात आहे, किती लूट करतात आहे आणि मग नागरिकांच्या हातामध्ये काय राहत आहे हे जर आपण बघितलं तर हे एकदम जे काय त्याला आपण म्हणतो, एका बाजूला आपल्याला आश्चर्य वाटतं, एका बाजूला संताप येतो. ही सगळी परिस्थिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण नाशिककर, आपल्या मागे अनेक उद्योग आहेत, परंतु हा विषय आपण सिरियसली घेतला पाहिजे. आपण फाइंड आउट करू कोण कोण लोक आपल्याला याच्यामध्ये मदत करतील आणि कुंभार साहेबांचं आपण मार्गदर्शन घेऊ. मला खात्री आहे की आपण जर नाशिककरांनी 50-100 लोकांनी सुद्धा याच्यामध्ये जर लक्ष घातलं तर आपण एका बाजूला साधू येते, परंतु साधूच्या वेशामध्ये बसलेले हे राजकारण साहेब आम्ही मागणी केली ह्या कुंभमेळा म्हणते म्हणून गिरीश महाजनला आठवा. ते संकट मोचक नाही, ते नाशिकवर आलेलं मोठं संकट आहे. सतत लबाड बोलणं, सतत खोटं बोलणं. कुठलंही आंदोलन चालू असलं की तू तिथं जाणार, म्हणणार मी मुख्यमंत्र्यांशी बोललोय, मुख्यमंत्र्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे, 4 दिवसामध्ये तुमची मुख्यमंत्र्यांची बैठक घालून देतो. काय प्रश्न तुमचा? तर हे गिरीश महाजन, हे शेखर सिंग, ही अशी माणसं आहेत की ही मला माहिती या व्यवस्थेमधले काही प्रामाणिक पण अधिकारी नाशिक जिल्ह्यामध्ये. ज्यावेळेला आपण त्यांच्याशी डिस्कस करतो ते अस्वस्थ आहे, त्यांना काही काम करायला संधी मिळत नाही, त्यांना इनिशिएटिव्ह नाही आहे. ते म्हणतात आम्ही काही बोलू शकत नाही, आम्ही काही करू शकत नाही. ते कधी बोलतील जर आपण रस्त्यावर उतरलो तर त्यांचं पण कॉर्पोरेट वार चालू आहे ना, अधिकाऱ्यांचं पण त्यांचा आपापसामध्ये अंतर्गत वार चालू आहे. तर आपल्याला त्यातल्या आपल्या अधिकाऱ्यांच्या बाजूने पण उभं राहण्याची आवश्यकता आहे आणि हे सगळं घडवून आणण्याची आवश्यकता आहे. कुंभार साहेब तुम्ही आलात, तुम्ही आम्हाला हे सगळे सोप्या सोप्या गोष्टीमध्ये प्रत्यक्षात आम्ही काय करू शकतो तुम्ही समजावून सांगितलं. निश्चितपणे तुम्ही केलेले हे मार्गदर्शन आम्ही नाशिक शहरातली स्वच्छता करण्यासाठी त्याचा निश्चित उपयोग करून घेऊ एवढं आपल्याला आश्वासित करतो. आपण सर्वांनी हे साहेबांचं मार्गदर्शन ऐकलं, पुढे तुम्हाला जसं जमेल तसं याच्यामध्ये भागीदारी करा एवढं आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.